तर या सगळ्या ठिकाणी सध्या युती तुटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पण मुंबई महानगरपालिकेसाठी मात्र ही युती अबाधित राहिलेली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा मिळालेल्या आहेत, तर भाजप 137 जागांवरती निवडणूक लढवेल। सध्या निवडणुकीच्या धामधुमीत चर्चा रंगली आहे ती मुंबईत भाजपशी वाटाघाटीत यशस्वीपणे 90 जागा आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या शिवसेनेच्या U&R फॉर्म्युलाची। महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावर भाजपने पहिल्या चर्चेच्या वेळेला शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिलेला। गेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेचे 84 नगरसेवक असूनही केवळ 52 जागांच्या प्रस्तावामुळे शिवसेना नाराज होती। मात्र एकनाथ शिंदेंनी या वाटाघाटीसाठी U आणि R असे दोन धुरंधर नेते मैदानामध्ये उतरवले। U म्हणजे उदय सामंत आणि R म्हणजे राहुल शेवाळे। या दोघांनी अखेरपर्यंत खिंड लढवली, काथ्याकूट करून 52 जागांवरनं थेट 90 जागांपर्यंत मजल मारली। मात्र महायुतीत शिवसेनेला मिळालेल्या जागांवरनं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी टीका केली, ज्याला उदय सामंतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे। ही यांची शिवसेना। याच सगळ्यांनी पुढे सोडलेली होती की आपल्याला फक्त 52 जागा मिळणार आहेत। नंतर दुसऱ्या दिवशी जर आपण सामना वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये 61 जागा फायनल झाल्या अशा पद्धतीची बातमी आली। त्याच्यानंतर 65 वर हे थांबले आणि खरं तर काल 90 जागा मिळाल्यामुळं खराब पोटसूळ जर कोणाला उठला असेल तर यांना उठलेला आहे आणि 90 जागा देऊन नक्कीच भाजपानं शिवसेनेचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे। भाजप आणि शिवसेना म्हणून आमचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला राहील। 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।